श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 32 श्री गुरूंचे निजानंदास गमन। त्या यवन राजाने श्री गुरूंना आपल्या नगरात नेले। त्याची मनोकामना पूर्ण करून श्री गुरु परतल्यावर ते गाणगापूरला परतले। त्यावेळी शिष्यांना गुप्त राहण्याचा त्यांचा निर्णय श्री गुरूंनी सांगितला, कारण त्या यवन राजाप्रमाणे अनेक यवनही माझ्या भेटीला येतील, म्हणून गुप्त राहणेच कसे श्रेयस्कर आहे हे सांगून श्री गुरूंनी त्या शिष्यांना उपदेश करून त्यांची समजूतही घातली। श्री गुरु म्हणाले, मी लौकिक दृष्टीने श्रीशैल्य पर्वतावर यात्रा करावयास निघालो आहे। तेव्हा सर्व शिष्यगण व अनेक ग्रामस्थ श्री गुरु सोडून जाणार म्हणून चिंताग्रस्त झाले होते। ते म्हणाले, तुम्ही आम्हा भक्तजनांचे कामधेनू आहात, आमचे तुम्ही हितचिंतक असून आम्ही तुमच्या बालकाप्रमाणे आहोत। हे स्वामी, कृपया अजून काही दिवस तुम्ही गाणगापूरलाच राहावे। तुमच्या दर्शनाने सुद्धा आमची पापे नष्ट होतात। तुम्ही गेल्यावर आम्ही पोरके होऊ। तुम्ही आम्हाला मातेप्रमाणे आहात। माता आपल्या बालकाचा कधी त्याग करते का? म्हणून आम्ही कळकळीने तुम्हाला विनंती करतो, कृपया आमचा त्याग करून जाऊ नका। भक्तगणांची ही विनवणी ऐकून श्री गुरु हसले व म्हणाले, कोण म्हणतो मी तुम्हाला सोडून जात आहे? सदा सर्वदा आम्ही हा मठातच असणार आहे, परंतु ते फक्त गुप्त रूपाने, हे ध्यानात घ्या। आम्ही दररोज स्नान करण्यास अमरजा संगमावर जाणार। जे भक्त माझे प्रेमी श्रद्धावान असतील त्यांना मात्र मी रोज दिसल्याशिवाय राहणार नाही। लौकिकदृष्ट्या मी फक्त श्रीशैल्यावर असेन। मी प्रातस्नान कृष्णा नदीच्या तीरावर करणार आहे। तेथेच पंचनदी संगमावर औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करणार आहे। दुपारी भीमा नदीच्या संगमावर स्नान करावयास मी जाईन। तेथे पूजा वगैरे करून आत्तासारखेच मठावर परतेन। याबद्दल तुम्ही तुमच्या मनात जरासुद्धा किंतु बाळगू नका। हे सर्व पुन्हा पुन्हा सांगून ते भक्तगणांना पुढे म्हणाले, हे माझे सिद्ध वाक्यच आहे असे समजा। या गाणगापुरात मी रात्रंदिवस वास्तव्य करून राहणार आहे, तेव्हा तुम्ही निर्धास्त रहा, काळजी करू नका। मी येथेच तुमच्यामध्येच आहे असे समजा। तुम्हाला तशी प्रचिती अनुभूती येत राहील। श्री गुरु आपल्या शिष्यांना उद्देशून पुढे म्हणाले, जे भक्त आमची मनापासून भक्ती करतील अशा भक्तांवर आमची सुद्धा विशेष प्रीती असेल। त्यांची मनोकामना आम्ही समजू व ती पूर्णही करू। संगमावरील जो अश्वत्थ वृक्ष आहे तो एक साधा वृक्ष नसून साक्षात कल्पवृक्षच समजा। या वृक्षाची मनापासून भावभक्तीने पूजा केल्यास तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण होतील ह्याची खात्री बाळगा। कल्पवृक्षाचे पूजन झाल्यावर ज्या स्थानी आम्ही वास्तव्य करतो त्या स्थानी तुम्ही या। तेथे आमच्या पादुका आहेत, त्यांचेही मनोभावी पूजन करा। तो विघ्नहर्ता चिंतामणी तेथे आहे, त्याची मनापासून पूजा करा। तुम्ही मनात इच्छिलेले फळ तत्क्षणी तुम्हाला प्राप्त होईल ह्याविषयी खात्री बाळगा। ह्या गणपतीची 8 तीर्थे आहेत। त्या 8ही स्थानांवर जाऊन तेथील गणपतीची जो मनोभावे पूजा करतो त्याच्या मनीच्या इप्सित पूर्ण होतील। प्रातःकाळी, माध्यान्हकाळी व संध्याकाळी अशा त्रिकाळी जे भक्तजन आमची आरती करतील त्यांच्यावर आम्ही नेहमीच प्रसन्न असतो। अशा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करताना आम्हाला विशेष आनंद मिळतो। अशा तऱ्हेने आपले विचार शिष्यवर्गाला सांगून श्री गुरु श्रीशैल्य पर्वतावर जाण्यास निघाले। श्री गुरु निघून गेले हे पाहून सारा शिष्यवर्ग उदास झाला। मनोमनी श्री गुरूंचे चिंतन करीत सारे शिष्य मठाकडे परतले। तो काय आश्चर्य! मठात श्री गुरु आनंदाने बसलेले सर्वांनी पाहिले। सर्वजण आश्चर्यचकित झाले। खरोखरच श्री गुरुनाथ म्हणजे साक्षात परब्रह्मच आहेत। ते सर्व चराचरात भरून राहिलेले आहेत। त्यांचा महिमा कोणालाच कळला नाही असे म्हणावे लागेल। त्यांना सामान्य मानव समजल्यास त्यांचाच भक्त असला तरी तो यमपुरातच जाईल। त्यांचे जे निस्सीम भक्त होते त्यांनाच ते मठात बसलेले दिसले, आणि तेही क्षणभरच। श्री गुरु संगमावरून जे आपल्या 4 शिष्यांसोबत निघाले ते योगमायेने पाताळगंगेवर येऊन पोहोचले। तेथे पोहोचताच श्री गुरूंनी पाताळगंगेत स्नान केले। ते अनुष्ठानास बसले। बरोबरील 4 शिष्यांनीही स्नान करून पूजा केली। त्यानंतर श्री गुरु आपल्या 4 शिष्यांना म्हणाले, त्वरित फुलांचे एक आसन तयार करा। त्यावर बसून आम्हास मल्लिकार्जुनास भेटण्यासाठी पैलतीरी जाणे आहे। त्यांची ही आज्ञा ऐकून त्या शिष्यांना खूप आनंद झाला। श्री गुरु आज्ञेप्रमाणे त्यांनी शेवंतीची फुले, कमळे, कलहार, मालती ही फुले आणली। ही सारी फुले एका केळीच्या पानात गुंडाळून आणली होती। त्याचे शोभिवंत आसन तयार केले व गंगेच्या किनाऱ्यावर ठेवले। श्री गुरु त्या शिष्यांना म्हणाले, तुमचे काम झाले आहे, तेव्हा तुम्ही परत जा। श्री गुरूंना सोडून जाताना साऱ्या शिष्यांना खूप दुःख होत होते।
ते तसेच उभे होते हे पाहून श्रीगुरू शिष्यांना पुढे म्हणाले, आता मला निजधामास जायचे आहे. माझे अवतार कार्य संपलेले आहे. तुम्ही गाणगापुरी परत जा. मी तुम्हा प्रत्येक शिष्याच्या जवळ आहे. तुमची ही भक्तिभावने सतत सुरू ठेवा. मी माझ्या नियतस्थानी पोहोचताच तुम्हाला प्रसाद पुष्पे पाठवीन. असे सांगून श्रीगुरू त्या पुष्पासनावर बसले. त्यांनी त्या शिष्यांना निरोप म्हणून आपला हात दाखवला. मग पाताळगंगा पार करून ते दृष्टीआड झाले. तो दिवस अतिपवित्र होता. बहुधान्य संवत्सरात गुरुग्रह कन्या राशीत असताना शिशिर ऋतू, माघ मास, कृष्ण पक्षी प्रतिपदा ह्या तिथीवर शुक्रवारी सूर्य उत्तरायणात असताना संक्रांतीच्या कुंभपर्वीवर श्रीगुरू त्या पुष्पासनावर बसले. श्रीगुरूंनी प्रसाद म्हणून शेवंतीची फुले येतील त्याचा तुम्ही स्वीकार करा असे शिष्यांना सांगितले होते. माझी भक्तिभावने पूजा करा म्हणजे तुमच्या घरी लक्ष्मीचा अखंड वास राहील. मला संगीत खूप आवडते. जो माझे स्मरण झाल्यावर गायन करील त्याच्या घरी माझे वास्तव्य असेल. त्याच्यावर माझी विशेष प्रीती असेल. त्याच्या घरी कधी रोगराई होणार नाही. आपल्या पुत्रपौत्रासह तो आनंदाने शतायुषी होऊन राहील. जे माझे चरित्र वाचतील, ऐकतील त्यांच्या घरीही लक्ष्मी अखंड वास करील. ह्याविषयी मनात शंका नको. एवढे बोलून श्रीगुरू अदृश्य झाले. शिष्य जिकडे श्रीगुरू अदृश्य झाले त्या गंगेच्या किनाऱ्यावर एकटक पाहत उभे होते. त्याचवेळी समोरून काही नावाडी येताना त्यांना दिसले. ती जवळ आल्यावर म्हणाले, आम्ही कोणा संन्यासाला पुष्पासनावरून जाताना पाहिले. त्यांचे हे बोल ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. ते पुढे म्हणाले, त्या मुनीश्वरांनी संन्यासी वेश धारण केला होता. हातात दंड होता. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या. त्यांनी आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी निरोप दिला की आम्ही कर्दळी वनात जातो. आम्ही गेल्यावर तुम्हाला पाण्यातून शेवंतीची फुले येतील ती तुम्ही घ्यावी असे म्हणून ते पुढे गेले. ते चारही शिष्य किनाऱ्यावर बसून फुलांची वाट बघत होते. इतक्यात 4 प्रसादाची फुले पाण्यातून आली. ती शिष्यांनी काढून घेतली. ते 4 शिष्य म्हणजे कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती व माधव सरस्वती दीक्षेनंतरची नावे असे होते. त्यांची मूळ नावे सायनदेव, नंदी, नरहरी व सिद्ध अशी होती. त्या चौघांनी ती फुले प्रत्येकी 1 ह्याप्रमाणे घेतली व जड अंतःकरणाने श्रीगुरूंचे गुणगान करीत गाणगापूर गाठले. श्रीगुरू पुण्यतिथीनिमित्त माघवद्य प्रतिपदेला गाणगापुरी मोठा उत्सव होतो. त्याच दिवशी नृसिंहवाडी येथेही असा उत्सव प्रतिवर्षी होतो. वरील दोन्ही ठिकाणी भक्तांची नेहमीच गर्दी असते. कालाय तस्मै नमः. श्री नृसिंह सरस्वती नमो नमः. श्री नृसिंह सरस्वती तुझमी शरण, श्रद्धेने तुझे धरिते चरण. भावभक्तीने करुणी पूजन, भक्तीची माळही करते अर्पण. तूच ब्रह्मा विष्णू महेश, सकळ जनांचा असशी ईश. तूच असशी श्रीपादवल्लभ, सकळ जनांस्तव येसी भूवर. अवतार तुझा कारंजा ग्रामी, वाडी गाणगापुर तुझी कर्मभूमी. पादुका पावन तेथे दर्शना, उद्धारती सकल भक्तजनांना. अमराजा संगम महान, सर्वत्र तुझ्या पदानी आजही पवित्र. तुझा असे हा दत्तावतार, शरण शरण मी तव चरणावर.